ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। सद्गुरु दासगणु महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर हर महादेव। ईशावास्य उपनिषदाला आपण गेल्या वेळी सुरुवात केली आणि त्या उपनिषदाच्या संदर्भामध्ये आपण अविद्या विद्या या संकल्पनेपर्यंत येऊन पोहोचलो। हे विषय मांडत असताना कर्माच्या संदर्भामध्ये कुर्वन्नेवेह कर्माणि जिजी विशेष शतांश समहा 100 वर्ष आपल्याला कर्म करतच जगलं पाहिजे। उपनिषद सांगतात की हे तुला भागच आहे, कर्म करतच तुला जगलं पाहिजे। आणि मग त्या कर्माच्या संदर्भामध्ये आपण जीवनामध्ये कर्म करताना भूमिका काय असावी, याच्या मागे भाव काय असावा, त्या संदर्भामध्ये पुन्हा उपनिषद आपल्याला सांगतं की तेन त्यक्तेन भुंजीथा, की कोणत्याही कर्माचा जो फलाचा भाग आहे त्याचा उपभोग घेताना त्यागपूर्वक उपभोग घे। त्या संदर्भामध्ये आपल्याला एक प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न आहे स्वानंद बर्वे यांचा। आणि भाषा खूप छान आहे, विषय खूप छान आहे, म्हणजे बरोबर नेमक्या शब्दात प्रश्न मांडला आहे। आपल्याला मी तो प्रश्न वाचूनही दाखवते। मनुष्य जन्म हा कार्यप्रवण सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे। यात ऐहिक दृष्ट्या यशस्वी होण्यासाठी पराक्रम पुरुषार्थ आवश्यकच आहे। नोकरीत पदोन्नती असो वा व्यवसायात वृद्धीचा भाग असो, यामध्ये 15-17 तास काम करणं नवीन नाही। आपल्या व आपल्या परिजनांच्या उत्तम आयुष्य व भवितव्यासाठी याशिवाय पर्यायही दिसत नाही। अशा वेळी महत्वाकांक्षा व हाव यामधील सीमारेषा आपण कशी ओळखायची, थांबायचं कुठं, या संदर्भात आपण तेन त्यक्तेन भुंजीथा चा अर्थ कसा लावायचा व सर्वात महत्वाचं म्हणजे आचरणात कसा आणायचा। इथे मुळात प्रश्नाचं स्वरूप आपण बघितलं तर पूर्णपणे ज्याच्या मागे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि त्यामुळे अभिनंदन आहे आपल्याला ह्या प्रश्नाच्या संदर्भात बर्वेजींचं। आता इथे मनुष्य जन्म हा कार्यप्रवण सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे। आपल्याला उपनिषदांच्या बाजूनी किंवा तत्वज्ञानाच्या भूमिकेमधून स्पर्धाच म्हणायची तर आपण असं म्हणतो आपल्याकडे की आपली स्पर्धा आपल्याशीच आहे। आपण जगाशी नाही स्पर्धा करत, आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे किंवा आपल्या वाङ्मयीन भूमिकेप्रमाणे, तत्वभूमिकेप्रमाणे। कारण का एक वचन घेऊन आपण पुढे जाऊ, योग कर्मसु कौशलम आणि समत्वम योग उच्यते। याच्यामध्ये योग कर्मसु कौशलम मध्ये कौशल म्हणजे काय, आजची माझी जी एफिशियन्सी आहे किंवा आजची माझ्या ठिकाणी त्याच्यामधला जो माझा एक्सपर्टाईज आहे तो उद्याहून परवा, परवाहून तेरवा असा वाढतच गेला पाहिजे। तो अधिकाधिक व्यापक झाला पाहिजे, तो अधिकाधिक सूक्ष्म झाला पाहिजे। तो जितका व्यापक होत जाईल, जितका सूक्ष्म होत जाईल, तितकं माझं कर्मातलं कौशल्य वाढत जाईल। जितकं कर्मातलं कौशल्य वाढत जाईल तितकं दुसऱ्याशी स्पर्धा करायची मला वेळच राहणार नाही किंवा येणार नाही। मी त्या ठिकाणी आपोआपच माझ्या कर्मानी, माझ्या गुणांनी किंवा माझ्या ठिकाणच्या कौशल्यानी मी वेगळा उठून दिसेन। जर व्यवहाराच्या भाषेत यायचं तर आपल्याला आपल्यापुरतं त्याचा विचार करण्याची गरजच नाही। आपण योग्य प्रकाराने काम करत राहावं आणि आजच्यापेक्षा उद्या अधिकाधिक पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, अशी एक आपल्याकडची भूमिका आहे, आपल्या तत्वज्ञानाची भूमिका आहे।
यात ऐहिक दृष्ट्या यशस्वी होण्यासाठी पराक्रम पुरुषार्थ आवश्यकच आहे. नोकरीत पदोन्नतीसाठीही तो आवश्यक आहे. मी एक माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगते की जमशेदपूरला जेव्हा म्हणजे वसवलं गेलं जमशेदपूर टाटा मंडळीने, त्यावेळी जी कामं करणारी मंडळी होती त्यात फार मोठे मोठे ग्रुप्स, खूप तयारीची माणसं, खूप अधिकाराची माणसं, अत्यंत बुद्धिमान माणसं अशी त्या ठिकाणी एकत्र झालेली होती. अर्थात त्याशिवाय एवढं मोठं स्थान निर्माण होणंही शक्य नाही आणि एवढ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याला तितकी बुद्धी असल्याशिवायही शक्य नाही. त्यामुळे तिथल्यांपैकी माझ्या जे अगदी जवळचे असणार आहे म्हणजे सुमंत मुळगावकरजी आणि S.Y. जकातदार साहेब जेव्हा जमशेदपूरहून पुण्याला आले, त्यावेळी पुण्याला आल्यानंतर जमशेदपूरचं काम चालू होतं. त्या युनिट्सना त्यांना व्हिजिट देण्याची कधी फारशी वेळ येत नसे. परंतु एक गोष्ट असे की ते जेव्हा पुण्यामध्ये असायचे आणि तिकडे जर काही कुठे एखाद्या सिस्टीम मध्ये, एखाद्या मशिनरीमध्ये कुठेतरी जर फॉल्ट आला, काहीतरी जर गडबड झाली, तर तिकडून फोन यायचा की जकातदार साहेब असं असं आहे. आणि आजही तिथे ती नावं, म्हणजे एका युनिटचं नाव शरद आहे, एका युनिटचं नाव सुमंत आहे. या दोघांच्याही नावाने तिथल्या मोठ्या मोठ्या युनिट्सना नावं दिलेली आहेत. म्हणजे इतकी यशस्वी मोठी माणसं ती कशी यशस्वी होतात याकरता हे सगळं मांडायचं. ते पुण्याला आणि तिथे काही जर काही संदर्भ नाही आपल्याला सोडवता येते, लक्षात येत नाही की काय संदर्भात अडचण आहे, काही कळत नाहीये, तर ते म्हणायचे फक्त, आता तेव्हा काही असे मोबाईल्स वगैरे नव्हते मोबाईलवरनं ऐकवायला, परंतु त्यावेळी टेप करून ते फक्त त्या मशीनचा आवाज ऐकवा म्हणून सांगायचे. त्यांनी इथे आवाज ऐकला की ते सांगायचं अमुक एक दुरुस्त करा. इथून दुरुस्ती होत असे. म्हणजे हेच एक उदाहरण आपल्या पुढे मांडते असं नाही, सर विश्वेश्वरय्यांचं पण उदाहरण प्रसिद्ध आहे की आपली कुशलता, आपली सूक्ष्मता किंवा आपल्या ठिकाणची जी सेन्सिटिव्हिटी आहे, संवेदन क्षमता, आपण जितकी वाढवत जाऊ तितकं त्या त्या क्षेत्रातलं कौशल्य वाढेल. कौशल्य वाढलं की त्याच्या पुढे स्पर्धेत टिकण्याकरता आपल्याला काही करावं लागेल. ते करणारा तो आहे. त्याकरताचा जो आपला विषय आपल्याच तत्वज्ञानाप्रमाणे तोही मी आपल्या पुढे मांडेन. तर आता सांगायचं म्हणजे विश्वेश्वरय्या ज्या रेल्वेनी प्रवास करत होते, एकदम मध्ये चांगले वाचत बसलेले होते, आसपासचे लोक होते बसलेले बघत होते. त्यांना वाटलं काय झालं बघ, हे एकदम उठले आणि चेन खेचली आणि गाडी थांबली. कोणत्या डब्यातून चेन खेचली म्हणून लोक धावपळ करत त्यांच्यापर्यंत आले. त्यांनी बाहेरून सांगितलं की चेन मीच खेचली, त्यामुळे फार काही चौकशी धावपळ करावी नाही लागली. झालं, थोडक्यात तो विषय मिटला. त्यांनी सांगितलं की कशा करता चेन खेचली. ते म्हणाले पुढे 2-3 किलोमीटर वरती ह्या आपल्या रुळाच्या त्या फिश प्लेट्स काढलेल्या आहेत, म्हणजे तिथे हे अडथळा झालेला आहे निर्माण, त्यामुळे रेल्वे लाईन वरती धोका आहे पुढे. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की 3-4 किलोमीटर पुढे काय जे आहे ते यांना इथे बसून कसं, त्यांनी सांगितलं आपण कसं ओळखलं इथे बसून की पुढे रेल्वेच्या रुळांवरनं त्या फिश प्लेट्स हल्लेल्या असल्यामुळे धोका आहे. ते म्हणाले इथेच आवाज बदलला, गाडीचा जो रिदम आहे तो रिदम इथेच बदलला आणि त्यामुळे माझ्या लक्षात आलं पुढे काय झालेलं आहे. ते सांगण्याचा हेतू असा आहे की आपण म्हणालात तसा जो पराक्रम आहे, त्या पराक्रमाच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला असं म्हणता येईल की आपणच आपल्याला किती पुढे नेत जातो किंवा आपणच त्या विषयातला आपला एक्सपर्टाईज कसा वाढवत जातो आणि त्यातून आपण कसे उभे राहतो यावरतीच आपला पराक्रम, कौशल्य, आपण आपल्या पुरता विचार, पुढचा जो तात्विक विचार आहे तो आपण नंतर पाहू. त्यानंतर आपण असं म्हटलंय की आपल्याला ठीक बऱ्यापैकी काम करावं लागतं. अगदी खरंय, कारण आजकाल सगळीकडे परिस्थिती तीच आहे. म्हणजे तुम्ही घरात बघा आमच्या गृहिणींची किंवा बाहेर बघा, आम्हाला गृहिणीला सुद्धा जवळजवळ व्यवस्थित जर घर सांभाळायचं असेल तर 8 ते 9 तास तर किचनमध्ये काम करावं लागतं आणि बाकीची सगळी कामं मिळून 10 ते 12 तास कामं करावी लागतात. स्वतः करता 2-3 तासापेक्षा काही जास्त वेळ मिळत नाही. सगळ्या प्रकाराने टाइम टेबलची इकडे तिकडे बदलाबदली करून बघितली तरी सुद्धा ठीक आहे. म्हणजे आता काय म्हणायचं, ऑर्डर ऑफ द डे म्हणून आपण ते स्वीकारायचं की ठीक आहे, आजचा काळच असा आहे की इतकं काम आमच्यासारख्या घरात असणाऱ्या स्त्रीला सुद्धा करावं लागतं. आपल्या व आपल्या परिजनांच्या उत्तम आयुष्य व भवितव्यासाठी याशिवाय पर्यायही दिसत नाही. अगदी खरंय.
कारण मी आपल्याला म्हटलं तसं आपण पॉझिटिव्हली विचार करता आहात म्हणून आपण असं म्हणत आहात की आपण आणि आपले परिजन. पण आजची परिस्थिती बघितली तर आपण आणि आपले परिजन याला, आपल्याकडची परिस्थिती आता किती बिघडली आहे कशी आहे मला माहित नाही, पण आता हिंदुस्थानातली परिस्थिती पण तितकीच बिघडत चालली आहे किंवा तितकीच वाईट आहे किंवा त्याच्यापेक्षा अधिक वाईट आहे असं खरं म्हणजे मला म्हणायचं आहे. कारण काय आहे, इथे कुटुंब संस्था आता जवळजवळ मोडीत निघण्याच्या परिस्थितीत आलेली. लग्न आता आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की मुला मुलींचे विवाह ठरवताना पूर्वी आपल्याकडे ज्याप्रमाणे लग्नाच्या साठी बोलणी होत असत, तुम्ही काय आम्ही काय कसं करायचं काय करायचं, आता कोणतीही बोलणी करायच्या आधी कायदेशीर टर्म्स अँड कंडिशन्स ठरवून घ्याव्या लागतात आणि त्यानंतर बोलणी करावी लागतात. म्हणजे ह्याला आता कुटुंब व्यवस्था म्हणायची का काय म्हणायचं. त्याच्या पुढे असं आहे की ती मुलगी विवाह करतानाच मला आई वडील नकोत, म्हणजे मी आईवडिलांच्या बरोबर राहणार नाही, स्वतंत्र राहणार असेल तरच विवाह करायचा, नाही तर नाही. ही तिची पहिली कंडिशन आहे. 3 4 6 महिन्यामध्ये डिवोर्स फाईल होतो. त्याच्यामध्ये काही काहींचा तर व्यवसाय झाला इथे की ज्याच्यामध्ये त्या मुली 4 6 महिन्यांनी आधीच सांगतात की नाही मला राहायचं नाहीये, झाला संपला विषय. तुमच्या घरातलं काय आहे काय नाही, तुम्ही जर टर्म्स अँड कंडिशन्स घालून आधी कायदेशीरपणाने जर तुम्ही त्याच्यामध्ये जे बरोबर जुळवून घेतलेलं नसलं किंवा त्या प्रकारचा कुठल्याही प्रकारे फॉर्मॅट किंवा त्या प्रोसिजर मधनं गेलेलं नसलात तर ती मुलगी तुमच्या अख्ख्या अर्ध्या व्हायची हक्कदार होते, भांडत बसते, या मुलाचं आयुष्य बर्बाद कर. आज इकडे इतक्या केसेस अशा होतात की त्यामधून त्याच्या पुढची गोष्ट येते की विवाहानंतर ही सगळी परिस्थिती, पहिला नॉर्मल विवाह करून मुलगी घरी आली आणि घरातनं राहायला वागायला लागली, दोघे जण कमवत असतात, तिथे तुझे पैसे माझे पैसे हा आधी पहिला विषय आहे. माझ्या पैशांचं मी काय करणार, तुझ्या पैशाचं तू काय करणार. तुझे नातेवाईक आले तर तुला खर्च करायचा तर कर, माझे नातेवाईक आले तर मला खर्च करायचा तर मी करेन. घरामध्ये मी राहते, मी एवढेच पैसे घरामध्ये देईन. तुझ्या आई वडील जर इथे येणार असतील जाणार असतील, तू आई वडिलांकरता खर्च करणार, मी करणार नाही. त्याच्या पुढे आधी आई वडील नकोतच, मी वेगळंच राहणार आहे. आता पुन्हा पुढची अट की मला मुलं नको. हल्लीची हल्लीचं कल्चर म्हणजे हल्लीची संस्कृतीच अशी आहे, वी आर डिंग्स असं म्हणणारा वर्ग सुद्धा खूप आहे. डबल इन्कम नो किड्स, हे आम्हाला एन्जॉय करायचंय. बरोबर राहतात, बरोबर एन्जॉय करण्याची भाषा बोलतात, हा याच्यावरचा टप्पा आहे. त्याच्या खालचा टप्पा आपण लिव्ह इन रिलेशनशिप मध्येच राहू, आपल्याला गरज नको, आयुष्यभर ट्रायल अँड बेसिसवरच आहे, लग्न करायचंच नाही, असंही इथे काही कमी केसेस नाहीयेत. त्याच्या पुढे आपण म्हटलं की नाही, इथपासून टप्पा पुष्कळ पुढे आला आणि आपल्या लक्षात येतं की मुलं मोठी करण्याकरता ती तिची मानसिक तयारीच नाही मातृत्व स्वीकारण्याची. हा, मुलं मोठ्या माणसांना पाहिजेत म्हणून मुलं आहेत, मला नकोच आहे, मला यातलं काहीच नकोय. मला माझं स्वातंत्र्य, मला माझं जीवन, मला माझं आयुष्य जसं जगायचंय तसं मी जगेन. मी कोणाच्या करता काही ऐकणार नाही, मी कशाच्या करता कुठल्याही प्रकाराने मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, तडजोड माझ्याकडून होणार नाही. त्याचं कारण आहे मी पुष्कळ मिळवते, मला तुमच्या मिळवलेल्या गोष्टींची गरज. हे सगळं संपलं, आपण धरून चालू, मुलं झाली, मुलं घरामध्ये आहेत आणि त्या मुलांना वाढवायचं आहे. हे अशा प्रकारे मुलं वाढतात. एक तर मुलं क्रेशमध्ये असतात, आई वडील वृद्धाश्रमात असतात, हा मुलगा त्याच्या ऑफिस बरोबर व्यवहार करत राहतो, ही मुलगी तिच्या व्यवसायाबरोबर जे व्यवहार करायचे ते करत राहते. आता मला सांगा, ह्या तेन त्यक्तेन भुंजीत आला, आधी कुटुंब आहे कुठे, याच्यामध्ये कशा करता त्याग करायचा, कशाचा त्याग करायचा, कोणा करता त्याग करायचा आणि कुणाच्या बरोबर उपभोग घ्यायचा. कारण उपभोग घ्यायला सुद्धा एक फॅमिली म्हणून घ्यायचाच नाहीये, मुलं मुलांच्या कडून त्यांची ती स्वतंत्र, कारण यांना त्यांची कटकट नको म्हणून. आधी नवरा नको किंवा बायको नको, ह्या दोन्ही बाजूनी जो तो आपल्या बाजूनी स्वतंत्र आहे, ज्याला त्याला त्याच्या स्पेसच वेळ आहे, ही त्याची मी आपल्या पुढे निगेटिव्ह बाजू सांगितली. जर कुटुंबामध्ये मुलं, आई वडील, पती पत्नी जर घरामध्ये असतील
तर पहिला कर्तव्याचा भाग येतो तो तेन त्यक्तेन भुंजीत हा मध्ये, म्हणजे व्हॉट मे कम, आईवडिलांना सांभाळलंच पाहिजे. त्यांचं जे म्हातारपण आहे ते तेन त्यक्तेन काय, जे जे पडेल ते ते टाकून, जे जे आम्हाला त्रासाचं घडेल ते ते आम्हाला त्रासाचं वाटलं, कुठल्याही प्रकाराने वाटलं, म्हणजे आर्थिक वाटलं, मानसिक वाटलं, शारीरिक वाटलं, पर्याय शोधावे. आणि त्या त्या पर्यायामधून कोणत्याही परिस्थितीत आईवडिलांना सांभाळणं हे प्रपंचातलं पहिलं तेन त्यक्तेन भुंजीत. आपण तिथे लिहिताना शब्द खूप छान वापरला की आपण आणि आपले परिजन. पण आज दुर्दैव असं आहे की समाजामध्ये या परिजनांमध्ये आईवडील कुठे येतच नाहीत. आणि म्हणून आपण आधी त्याचा विचार केला की आईवडिलांना त्यात न आणण्याची सगळी निगेटिव्हिटी कुठं आहे. एक तर मुलं व्यसनानी आपला प्रपंच घालवतात आणि मुली आपल्या स्वातंत्र्याच्या बेहोश कल्पनेमध्ये आपला प्रपंच घालवतात. आता मुलांना फक्त व्यसनी म्हणता येत नाही, आता मुली पण तितक्याच व्यसनाधीन आहेत. त्यामुळे मुलींच्या ठिकाणी मुलांच्या ठिकाणी तीच व्यसनाधीनता आहे. त्यामुळे आता ह्या प्रपंचामध्ये तेन त्यक्तेन मध्ये आपल्याकडचं जी फिलॉसॉफिकल जी विचारधारा आहे त्यातलं इथे कुठे जोडायचं हा आधी पहिल्यांदा प्रश्न आहे. नॉर्मल लाईफमध्ये आधी तर माणसं आली पाहिजे. नॉर्मल लाईफमध्ये तर माणसाचा प्रपंच म्हणजे लाईफ म्हणत नाही, नॉर्मल पद्धतीने माणसाचा प्रपंच तर सुरू झाला पाहिजे. तो जर तसा झाला नाही तर अवघड आहे. आणि त्यामुळे ही जी पुढची थिअरी आहे ती त्याला ऍप्लिकेबलच होत नाही, त्याचा उपयोगच आपल्याला होत नाही की तेन त्यक्तेन भुंजीता. मी आईवडिलांकरता त्याग केलाय, मी मुलांकरता त्याग केलाय, मी प्रपंचाकरता त्याग केलाय, मी कुणाच्या सुखाकरता त्याग केलाय, मी समाजाकरता त्याग केलाय, मी दलितांकरता त्याग केलाय, मी अपंगांकरता त्याग केलाय, मी समाज सुधारकांकरता त्याग केला. काहीतरी जीवनाला कुठलं ध्येय उद्दिष्टच नाही. हा जो स्वातंत्र्याच्या नावाने हा जो चाललेला स्वैराचार आहे, या स्वैराचारात ही थिअरीज बसत. दुर्दैव आहे. पण आमचा समाज आपण असं धरू की काय 1%, 5%, 10% ज्या सुसंस्कृत माणसांच्या घरामध्ये या सगळ्यांचा विचार केला जातो, त्यांनी तेन त्यक्तेन भुंजीत हाचा विचार करताना आपण म्हणाला त्याप्रमाणे की आपण काय करायचं, की ह्या भूमिकेतून आम्ही नेमकं काय सोडायचं आणि नेमकं काय स्वीकारायचं. त्याच्या आधी असं एक व्यक्तिगत मला वाटतं जे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय किंवा उपनिषदांनी सांगितलंय त्याप्रमाणे, एक तर माणूस थोडासा आस्तिक असावा लागतो. आस्तिक याचा अर्थ असा की त्याची कुठेतरी विलक्षण श्रद्धा असावी. कुठेतरी श्रद्धा असण्यापेक्षा ती जर ईश्वरावर असेल तर ती अधिक लाभदायी ठरते. कारण व्यावहारिक पातळीवरती आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्या गोष्टी अपूर्ण आहेत. आणि त्या अपूर्णतेवरची श्रद्धा आम्हाला कधी समाधान चांगल्यापैकी, अगदी पूर्णतेने मी म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी समाधान त्या देऊ शकत नाही, तात्कालिक देऊ शकत. त्याची तुलना किंवा त्याचा विचार म्हणून पण भगवद्गीतेने केलाय. तो कसा केलाय की माणसाला जे सुख पाहिजे, माणसाला ज्या गोष्टी समाजातून पाहिजे त्याच्याकरता तो आजच्या व्यवहारात आपण म्हणाला तसं पराक्रम आणि पुरुषार्थाने मिळवण्याकरता कष्ट करतो. परमार्थाच्या बाजूनी मांडताना भगवंतांनी तत्वज्ञानाच्या भूमिकेत मांडताना काय सांगितलं, ते म्हणाले जे जे म्हणून पाहिजे मला किंवा ज्या ज्या गोष्टीची कामना माझ्या अंतःकरणात आहे ती कामना पुरी करून घेण्याकरता मी त्या त्या देवतेची उपासना करीन. ती देवता छोटी असेल, ती देवता मोठी असेल, ती देवता फार अधिकाराची असेल नसेल, असं म्हणायचं कारण काय सांगा बरं. एकच आहे की ह्या सर्व देवता या नावाने भिन्न भिन्न शक्ती ज्या ह्या सृष्टीला चालवत आहे आणि त्या शक्तींचं जे एक प्रकारचं नियंत्रण म्हणा किंवा आम्हाला सहकार्य म्हणा किंवा प्रतिकूलता म्हणा, अशा पण शक्ती आहेत ना की ज्या प्रतिकूल शक्ती आहेत, अनुकूल पण शक्ती आहेत. अनुकूल शक्ती आम्हाला निश्चितपणे लाभ देतात, प्रतिकूल शक्ती निश्चितपणे आमचं नुकसान करतात. आता व्यवहारामध्ये सुद्धा आपण जे म्हटलं एखाद्या विषयामध्ये एक्सपर्टाईज काय व्यवहारातलं ते 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 प्राप्त करण्याकरताच शारीरिक मानसिक बौद्धिक तपच आहे. आणि त्या तपाचं फल
म्हणून आपण त्या त्या विषयात पुढे निघून जातो. म्हणजे व्यवहारात आपण जसा पराक्रम आणि पुरुषार्थ म्हणतो तसं परमार्थात पण आहे. परमार्थ आणि प्रपंच ह्याच्यामध्ये कुठेही विरोध नाही आहे. तो एकमेकांना ते साह्यभूतच आहेत, पूरकच आहेत, किंवा ते पूरक ठरतील तरी. की जर आम्ही आमच्या व्यवहारातलं हे काम इतकं चांगलेपणाने करत राहिलो, आम्ही आमचा इतका मेहनत, आमचा सगळा वेळ, आमची बुद्धी, आमचं मन त्याच्या ठिकाणी पूर्ण एकाग्र करून आमच्याकडनं आमचे प्रयत्न, म्हणजे जसं उपनिषदानीच म्हटलंय, न ते श्रांतस्य सख्याय देवा, की किती काम करायचं किंवा किती आम्ही एखाद्या विषयामध्ये रमून जायचं किंवा ते मिळवण्याकरता प्रयत्न करायचे. तर म्हणाले, जोपर्यंत माणूस दमत नाही, अगदी जमत नाही, आता काही होणारच नाही माझ्याच्यानी, इतका जोपर्यंत तो प्रयत्न करतो, आपण पूर्वी म्हटलं तसं 11 वाजून 59 मिनिटं आणि 59 सेकंदापर्यंत ज्याचे प्रयत्न झालेले आहेत, त्याच्याकरता परमेश्वर त्याचे 12 वाजू देत नाही. त्याच्याकरता तो निश्चित धावून येतो. तो जेव्हा धावून येतो किंवा तो जेव्हा मदत करतो, त्यावेळी आम्हाला ते यश मिळतं. उपनिषद म्हणतात, दमेपर्यंत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा उपनिषदांनी वर्णन केली. गीतेनी तोच विषय पुढे मांडलाय की एखादं कर्म यशस्वी होण्याकरता आम्हाला काय करावं लागतं. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैव चैवात्र पंचम, असं म्हटलंय. आमचे विचार, आमची भूमिका, आमचं त्याच्या मागचं जे काही प्रेरणेचं स्थान आहे ते, किंवा आमच्या प्रेरणा वैयक्तिक पातळीवर, या सगळ्या ते जे अधिष्ठान आहे ते चांगलं असावं लागतं. तथा करता, जो करणारा आहे त्याला त्या विषयाची जाण आणि त्या विषयाकरता मेहनत करण्याची तयारी असावी लागते. करणमच्या पृथक विधम, त्याला वेगवेगळी साधनं समोर असावी लागतात. त्या सगळ्या साधनांच्या शिवाय किंवा ती सगळी सोय झाल्याशिवाय, त्या अडचणींवर मात झाल्याशिवाय त्याला ते काम यशस्वी करता येत नाही. करणमच्या पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा, म्हणाले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न, आता जे आपण व्यवहाराच्या पातळीवर म्हणतोय ते प्रयत्न व्हावे लागतात. दैव चैवात्र पंचमम, आणि जे पाचवं आहे ते दैव आहे. दैव म्हणजे काय, आमचा पूर्वजन्मीच्या कर्माचा आणि या जन्मीच्या कर्माचा चाललेला जो झगडा आहे, त्या झगड्यामध्ये हे आत्ता चाललं आहे, हे कर्म यशस्वी व्हावं, पूर्वजन्मीचं कर्म यशस्वी होऊ नये किंवा ते सौम्य व्हावं, किंवा त्याचे जे त्रास आहेत ते भोगून संपवण्या इतकी आमची ताकद असावी, आणि भगवंतांनी तेवढंच आम्हाला अडचणीत टाकावं, आणि तेवढ्यात आमची परीक्षा बघून आम्हाला पुढे घेऊन जावं, यशस्वी करावं. भगवंत म्हणतो, हे मी करतो. मी केव्हा करतो? अधिष्ठानम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत पण फार छान छान सांगितलंय. म्हणाले 4 आपण भाग केले, 5 आहे. अधिष्ठानम तथा करता करणम पृथक विधम, म्हणजे विविधाश्च पृथक चेष्टा दैवचैवात्र पंचम, हे 5 आहेत. या 5पैकी 4 तर आपल्यालाच करायचे, म्हणजे 100 मार्क दिले, आता 80 मार्क आपल्याकडेच आहे. 80 मार्काचा पेपर सोडवणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. 20 मार्क त्याच्याकडे, दैवाकडे. असं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दैव म्हणजे काय आहे? पहिलं तर दैवाला सत्ता नाही. एक दुसरं असं की त्यांनी तर अर्थ देवता असाच लावलाय. देवता म्हणजे शक्ती, की ती शक्ती असणारी जी स्थानं आहेत, त्या शक्तीला आम्ही अनुकूल करून घेण्याकरता, कुणाला अनुकूल करावं? साधा आपलं नेहमीच सुभाषित आहे की कोणत्याही देवतेला आपण नमस्कार केला तरी तो कुठे जातो? केशवम प्रति गच्छति. म्हणजे भगवंत म्हणून गीतेमध्ये सांगतो की कोणत्याही लहान लहान गोष्टीला शरण जाऊ नका. आता असं जर नुसतं मी आपल्याला म्हटलं की अहो, आपल्याला भगवंत सांगतात की काही झालं तरी एकनिष्ठेने, निष्काम भावाने, अत्यंत श्रद्धेने माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून प्रत्येक काम करा, ते काम तुमचं पुढे यशस्वी कसं करायचं ती माझी जबाबदारी. आधी तू कर, जे करशील ते पूर्ण श्रद्धेने कर, प्रामाणिकपणे कर, संकल्प चांगले ठेवून कर. बाकी सगळं धर्माचरण करण्याकरता किंवा एकूणच जीवनामध्ये असं वागा, असं वागू नका, वाईटाच्या मागे जाऊ नका, चांगलंच राहा,
चांगल्याच्याच मागे गेलात तर यश आहे, वगैरे वगैरे वेगवेगळ्या शब्दांमध्ये आपल्याला जेव्हा उपदेश केला जातो की त्याच्या मागची भूमिका एवढी एकच आहे. भगवंत म्हणतो तुमचा संकल्प सत केलात आणि मार्ग जर सत धरलात तर पुढे त्या मार्गावरून तुम्हाला कसं नेत जायचं आणि तुम्हाला कसं चांगलं घडवून द्यायचं, तुम्हाला चांगलं फळ, समाधान, संतुष्टता, तृप्ती, जे जे काही आहे हे सगळं ती माझी जबाबदारी. ते तुम्हाला बघण्याचं कारण नाही, पण तुम्ही या मार्गावर या. आता असं सांगितलं की समोरचा म्हणजे तुम्ही काय सांगताय की कुठे व्यवहार आणि कुठेही नाही तो बेस म्हणून तुम्ही या गोष्टी सांगता की ह्या पायावरती तुम्ही व्यवहार करा. पण मी आपल्याला खरंच सांगते, म्हणजे मी नेहमी म्हणते की आता आमचं वय 70 ओलांडून पुढे गेलो, हेच काही उन्हाने नाही पांढरे झाले. अनुभव आहे ना पाठीशी काहीतरी. तो अनुभव आम्हाला सांगतो एक गोष्ट, आणि जे खात्री पटलेली आहे ना तीच गोष्ट मी आपल्याला, नाही तर मी फक्त पुस्तकातला आपल्याकडे पोस्टमन म्हणून गोष्टी मांडत असते किंवा मी हे काम करते तेव्हा प्रामाणिकपणे ग्रंथ काय सांगतो ते फक्त आपल्या पुढे विधित करते. पण आज परिस्थिती अशी आहे की जग जेव्हा तुम्ही इतका दीर्घकाळ पाहत येतात, पाहताना जेव्हा जगातले रिझल्ट पाहता, ते सगळे परिणाम पाहताना गोष्ट अशी लक्षात येते, जो प्रामाणिक आहे, जो ईश्वर शरण आहे, जो ईश्वराविषयी निसंशय आहे, त्याच्या जीवनामध्ये ईश्वर, चमत्कार हा शब्द वापरूच नका, त्याला चमत्कार वाटेल अशा गोष्टी घडत. त्यालाच असं वाटतं की अरे हे शक्य नाही, ही माझी कुवत नाही, हे माझ्याकडून घडू शकत नाही. म्हणजे आपल्याला जे वाटतं ना की हे तर करावंच लागेल, आपल्याला मेहनत करावीच लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला हे मिळणार नाही, इथे आपण अर्धे झालो. हे सगळं करावंच लागेल ही पहिली बाजू झाली. परंतु त्याचबरोबर आपल्याकडे जर एक मनामध्ये सुदृढ श्रद्धा असेल, म्हणून मी आपल्याला म्हटलं आपला प्रश्न मला खूप आवडला, कारण त्याच्यात मुळात पॉझिटिव्हिटी आहे, मुळात प्रश्न पॉझिटिव्ह आहे. आपली भूमिकाच जर पॉझिटिव्ह असेल आणि आपण जर अत्यंत सश्रद्धपणे वाग, आणि मी आपल्याला सांगते ईश्वरावर श्रद्धा ठेवताना किंवा हे ठेवा असं म्हणताना मला असं काही संकोच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की ईश्वरवाद स्वीकारण्यामध्ये संकोच तर नाहीच आहे, पण त्यामध्ये अधिकाधिक वास्तव आहे. अधिकाधिक म्हणजे प्रापंचिक बाजूनी, विज्ञानवादानी, तर्कानी जरी मान्य करायचं तरी ईश्वर मान्य करावा लागतो. आपल्या सगळ्या उपनिषदांच्या मधनं जाताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठला ना कुठला तरी एक तर्क उभा राहतो की ज्या तर्काने आपण ईश्वराला मान्य करतो. मान्य करावाच लागतो आणि मान्य करण्यामध्ये अडचण नाही. त्याचं कारण आहे, आपण जसं तेव्हा म्हटलं होतं की गॉड इज द क्रिएटर ऑफ द युनिवर्स. पॉझिटिव्ह ॲझम्पशन घ्या, चालायला लागा. ईश्वर म्हणतो चालतानाच तुम्हाला कळणार आहे, तुम्हाला असे माइलस्टोन्स मिळणार आहेत की तुम्हीच म्हणाल की काय आश्चर्य आहे हो, काय आश्चर्य आहे हो, असं मला वाटतच नाही, पण हे घडतंय म्हणजे खरंच कोणीतरी त्याच्या मागे आहे. मी सांगण्याचा हेतू माझा एकच आहे की इथे सुद्धा जेव्हा पहिल्यांदाच सांगितलंय की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधा कस्य स्विद्धनम, याच्यामधला एक निगेटिव्ह बाजू घेऊन आपण पॉझिटिव्ह बाजूकडे वळू की तेन त्यक्तेन भुंजीथा, म्हणजे आपल्याला कस्य स्विद्धनम मध्ये असं वाटेल की धनाचा उपभोग घेतानाच मी कसं त्यागपूर्वक उपभोग घ्यावा, असं नाहीये. मनुष्याचा देह आहे, देह कोणाचं धन आहे, परमात्म्याचा आहे, तो प्राकृतिक आहे. शरीर, मन, बुद्धी सगळे प्राकृतिक आहे. या सगळ्या प्रकृतीला सुख आणि दुःख या दोघांचाही परिणाम भोगावाच लागणार आहे. त्यामुळे ह्या शरीराला किंवा या मनाला किंवा या बुद्धीला ही सुख दुःख भोगताना फक्त सुखाची बाजू धन म्हणून नाही, देह धन आहे. त्या धनाला कधीतरी प्रतिकूलता येईल, कधी अनुकूलता येईल. देहाला प्रतिकूलता आली तरी सुद्धा तेन त्यक्तेन भुंजिता हे लक्षात घ्यायला की जे दुःख आहे त्यक्त टाकून द्या, हा ठीक आहे, आज हे आलंय, ते चांगलं करून आनंदाने कसं घ्यायचं आता भाग अगदीच वेगळा आहे. पण किमान ते स्वीकारताना निगेटिव्हिटी तरी असू नये. भुंजीत हा भोग घे म्हणतात त्याला, हे मला भोगावं लागतंय, ही जी आपली मराठीतली नेहमीची भाषा आहे की जे वाईट आहे ते भोगायला लागतंय, भोगायला नाही लागत आहे, ते सुद्धा त्याला दुरुस्त करूनच आपल्यापर्यंत घ्यायचंय.
मी आपल्याला एक उदाहरण सांगते. आपले दत्त महाराज कवीश्वर, खूप मोठे विद्वान, राष्ट्रीय पंडित आणि शक्तिपात दीक्षेचे अधिकारी. त्यांचं एकूणच आचरण खूप कडक, खूप कडक. म्हणजे कधी पायात त्यांनी चप्पल घातली नाही. पुण्यामध्ये गुरुणी महाराजांचा जो आश्रम आहे, त्या आश्रमात गुरुणी महाराजांचे ते उत्तराधिकारी राहिले. तर त्यांना महाराज म्हणत असत की तुम्ही आमच्याकडे इथंच येत जा आणि घरी नका प्रसाद घेऊ, इथे येऊन दुपारचं भोजन प्रसाद घेत जा. महाराजांची आज्ञा आहे, नाही म्हणायचं नाही. पायात तर चप्पल घालायची नाही, लवकर निघणं घरातून व्हायचं नाही. कारण त्यांनाही युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे जी काही व्याख्यानं किंवा काही कामं, त्यांचं लिखाण न्यायदर्शनावरचे, ते भारतातले फार मोठे अधिकारी पंडित होते. पुढे व्यस्त होता दिनक्रम. दुपारी 1:30 आणि 2 वाजायचे, भर उन्हामध्ये. पायात चपला नाही, पायात चटके बसत जायत. काही दुःख नाही ते चटके बसण्याचं. दुपारच्या वेळात गेले, त्यांना म्हटलं महाराज हे तुमच्या पायाला भासतं, कशाला असं काहीतरी घालत जा, निदान रबरी तरी चपला घाला, तुम्ही चामडं नाही वापरणार. कारण असं आहे ना, अहिंसा, जनावराला मारलेलं आणि त्या मारलेल्याची बनवलेली चप्पल पायात घालायची म्हणजे त्या जनावराचा किंवा एका जीवाचा अपमान आणि त्याला दुःख देणं आहे. त्यामुळे ती काही चामड्याची चप्पल, रबराची चप्पल घाल. नको नको म्हणले, आपलं तेवढंच तप होतं, त्याला काय, आपण एरवी राहू का म्हणले उन्हात 2 तास उभे. बरं आहे, आपल्याला जायची वेळ येते का पायाला चटके, अहो चटके कशाला बसतायत म्हणले, काही चटके बसत नाही. जे आहे ते आहे. थंडीमध्ये जातो ना सुखात, उन्हाळा आहे, 2 महिने निघून जातात. पुढे कारण काय माहिती नाही, पण त्यांची दृष्टी खूप कमी झाली, त्रास व्हायला लागला डोळ्यांना. तर त्यांना कमी दिसत होतं, म्हणजे अगदी अंधत्व नव्हतं आलं. त्यांना म्हटलं हे असं कसं झालं महाराज, तुम्ही ते पायात काही घालायचं नाही, हे सगळं ताण, ती उष्णता, त्याचा त्रास. म्हणून अहो म्हणाले 68व्या वर्षापर्यंत मला चांगलं बघायला दिलं, आता ते देवानी ते डोळे किती दिवस चांगले द्यावे. ठीक आहे, आता म्हणले त्यांनी असे दिलेत, काय बरं आहे की म्हणले, बाहेरही जायला लागत नाही आणि उडून उडून डोळे कुणाला बघावंही लागत नाही, आपले डोळे मिटून बसलो, माझं माझं चालू राहतं म्हणाले. अगदी म्हणजे मला हा जसा प्रसंग आहे की हा त्यांनी त्यांच्या जीवनात जसा, तसा सामान्य माणसाच्या जीवनातला प्रसंग सांगते. माझे वडील, त्यांचं ऑपरेशन झालं, असं 83-88व्या वर्षीचं झालेलं ऑपरेशन. त्यांच्या ते रूम मध्ये होते आणि काय जे नेहमीप्रमाणे सलाईन किंवा काय जे ड्रिप चालू होती. तर त्यांना विचारलं, म्हटलं की तुम्ही थोडेस, तुम्हाला कुडकुडताय का, थंडी वाजतीये का. म्हणाले आतून थंडी वाजतीये का. ठीक आहे म्हटले, त्यांनी काय होतंय. तर म्हटलं नाही, मी सांगते ना नर्सबाईंना, काय म्हणतील ते बघूया. त्यांना सांगायला गेले मी नर्सना. तर त्या आल्या, म्हणाल्या काय आजोबा थंडी वाजतीये का. ते म्हणले नाही नाही. ठीक आहे म्हणाले. त्या म्हणाले नाही काय आजोबा वाजतीये तुम्हाला थंडी, मी ते सलाईनचं थोडस ड्रिप स्लो करते आणि बघते. हे झालं. मी त्यांना म्हटलं दादा, एवढं तुम्हाला थंडी वाजल्यासारखं होत होतं, तुम्ही सांगितलं का नाही मला त्रास होतोय. अरे म्हणले मला त्रास काय आहे. म्हणले माझं ऑपरेशन झालं म्हणून तू काय, मुलगा काय आणि दुसरी मुलगी म्हणजे माझी बहीण काय, तुम्ही तिघं मला एकत्र कुठं भेटलं असतं. मी आता हॉस्पिटलमध्ये झोपलोय म्हणून तुम्ही तिघं आलात, आपण गप्पा मारतोय 4 जण, याच्यापेक्षा काय सुखाचं आहे. अहो म्हटलं चौघांनी एकत्र बसून गप्पा मारायला हॉस्पिटल आणि ऑपरेशन करायला हवंय. पण कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो इतका विकोप निर्माण व्हायला सुद्धा तेन त्यक्तेन भुंजीत हाच पाहिजे. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये जेव्हा आम्ही वावरतो, त्या वावरताना सुद्धा काय टाकायचंय त्या प्रत्येक गोष्टीतलं, अगदी आमची प्रत्येक पावलावरती आहे, टाकायचं काय आणि स्वीकारायचं काय. समोरचा माणूस काय बोलला, त्यातलं काय चांगलंय तेवढंच भुंजीत हा, आणि जे काय वाईट आहे त्यक्तेन ते टाकून द्यायचंय आणि त्याचा स्वीकार करायचा. याच्यासारखा आनंद नाही. आणि खरं सांगू का, जग फार सुंदर आहे. जेव्हा आम्ही त्या दृष्टीने पाहायला लागू ना, तेव्हा आम्हाला जगाची कुठे तक्रार करायला जागा राहत नाही, त्याची कुठे दुःखाची बाजू, त्याची झालर आमच्यापर्यंत कधी पोचत नाही. त्यामुळे ही एक बाजू झाली त्याची. तेन त्यक्तेन भुंजीत हा मध्ये अत्यंत प्रामाणिकपणे अर्थतः शुची कामतः शुची सयव शुची, असं म्हणून अर्थकामना आम्ही जितक्या चांगल्या, जितक्या सात्विक आमच्याकडे ठेवू, तितकं आमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे किंवा जे
उत्तम मार्गाने प्रवास करणं आहे किंवा तत्वज्ञानाचा अंगीकार करणं आहे, हे घडू शकतं. त्याकरता आपल्या उपनिषदांनी म्हणजे या ईशावास्यामध्ये त्यांनी 2 संकल्पना सांगितल्या, ज्या गेल्या वेळी आपण पाहायला घेतल्या होत्या, की एक अविद्या आणि विद्या. अविद्येने माणूस कर्म करत राहतो. आम्ही कर्म करतच राहतो. कर्म करत राहिलो, कर्माचे लाभ आहेत. त्याच्यामध्ये आता आपण म्हटलं तसं की पूर्ण एकाग्रतेने जर आम्ही कर्म केलं तर आम्हाला कौशल्य मिळतच मिळतं. परंतु त्याचं ज्ञान करून घेण्याकरता सुद्धा एक जी सेन्सिटिव्हिटी डेव्हलप करावी लागते. ती सेन्सिटिव्हिटी डेव्हलप सुद्धा कशी होते, आजच्या शिक्षणशास्त्राप्रमाणे आपल्या पुढे मांडायची. तर असं आहे, आता असं म्हणतात की आम्ही इंटेलेक्च्युअल कोशंटवर विचार करतो. पण इंटेलेक्च्युअल कोशंट आम्हाला जर वाढवून पाहिजे आहे, तर त्याकरता आताची थिअरी सांगते की पहिल्यांदा स्पिरिच्युअल कोशंट डेव्हलप झाला पाहिजे, तो वाढला पाहिजे. त्या स्पिरिच्युअल कोशंटमुळे इमोशनल कोशंट वाढ, आणि इमोशनल कोशंटमुळे आम्ही उलटे खाली येतो. इंटेलेक्च्युअल कोशंट आमचा वाढत जातो. म्हणजे मुलाची बुद्धिमत्ता, कोणत्याही विषयातलं कौशल्य सुद्धा वाढायला स्पिरिच्युअलिटीचाच विचार करावा. आज बुद्धिमत्ता, कारण सूक्ष्म या त्वग्र या बुद्ध्या वर्णनच केलंय असं की अत्यंत सूक्ष्मदर्शी भी कशी आहे ती सूक्ष्म दर्शन देणारी आहे. त्वग्र या अत्यंत तीक्ष्ण आहे आणि अत्यंत सूक्ष्म आहे. ती येण्याकरता सुद्धा, ते ज्ञान येण्याकरता म्हणजे ती विद्या, म्हणजे विद्या प्राप्त होण्याकरता किती आपण उदाहरणं सांगू शकतो. अब्दुल करीम खान साहेब सांगायचे की त्यांच्या त्या बैठकीमध्ये 4 बाजूला 4 तंबोरे लावून ठेवलेले असायचे. लावताना त्या तंबोऱ्याची तार, त्याची उंची, त्या तारेच्या स्वराची, हे सगळं एक एकदा कानाने ऐकलेलं असे 4 तंबोरे असत. जेव्हा जो तंबोरा शिष्य घेऊन येईल, त्या तंबोऱ्याचा लावलेला षड्ज त्यांच्या स्वरातून येत असत. ते म्हणायचे तंबोरा समोर घेऊन लावावा नाही लागत. लावलेल्या तंबोऱ्यात आपल्याला आता तंबोऱ्यातनं स्वर काय येईल हे ऐकायला येतं, कळतं, जमतं, समजतं, उमटतं, कसं होतं. ही अशीच बुद्धी आहे, अत्यंत सूक्ष्म. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की व्यवहाराच्या पातळीवरती आपल्याला काही घेणं देणं नाही जगाशी, मी आपल्याला खरंच सांगते, आपण आपल्या मस्तीमध्ये मस्त असावं, मगन असावं, छान काही करत राहावं, चांगल्या गोष्टी मिळवत राहाव्यात. आपला पराक्रम आणि आपला पुरुषार्थ, मी आपल्याला म्हटलं तसं, त्याच्याकरता आपल्याला खरंच झगडावं लागत. त्याच्यावर सोपून दिलं, विषय संपला. काय परिस्थिती निर्माण होईल, काय घडवतील, कसे पुढे नेतील, मी हे अंधश्रद्धेतून बोलत नाही. मी काहीतरी पोच करायचं म्हणून आपल्या पुढे सांगत नाही. मी आपल्याला म्हटलं ना की केस काही उन्हाने पांढरे झालेले नाहीये. आज जे जग पाहते आहे आणि एवढ्या लोकांची चरित्र, एवढ्या लोकांचा अनुभव, इतकी समोरची तरुण मुलं. मुलगा गायत्रीचं, त्यांनी आपली हे ऐकली, तो म्हणाला ताई इतकं गायत्रीचं महत्व आहे का. गायत्रीची उपासना सुरू केली. त्या उपासनेमधून त्या मुलाला जेव्हा त्याला बॉर्डरवरती काम करायला लागलं, त्याच्यातून काय त्यांनी काय तप केलं, काय किती काळ ती उपासना केली, किती मनापासून केली, ते त्याला माहिती. पण त्यांनी इथे परत आल्यानंतर तो मला भेटायला आला आणि मला म्हणाला की गोळीबार अखंड चालू होता. गोळ्या माझ्या शरीराला अगदी चाटून जाव्यात म्हणण्या इतक्या जवळून जात होत्या. अखंड म्हणाला मी गायत्रीचं स्मरण करत होतो, एक गोळी मला लागली. म्हणाला मला असं वाटलं की हा सगळा परिणाम गायत्रीचा आहे, की ती मला सांभाळते आहे. पण मी आपल्याला सांगते, त्याची श्रद्धा माझ्या दृष्टीने योग्यच आहे, चांगलीच आहे, आढळच आहे आणि माझ्या दृष्टीने सत्य आहे. त्याला कोणी भाबडेपणा म्हणा किंवा काही म्हणा. एक गोष्ट आहे की आपण जे म्हणालात की आपला पराक्रम आणि पुरुषार्थ, ह्या 2 गोष्टींनी आपल्याला हे मिळवावं लागतं. पण ते अधिक सुलभ करण्याकरता जर ईश्वरावर श्रद्धा ठेवली तर ते तर मिळतच, आपल्या कष्टाचं फळ, पण त्यापेक्षा अधिक मिळतं. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोघराने, असं आहे की तो आमच्या श्रद्धेला जो प्रतिसाद देतो, तो प्रतिसादच वेगळा आहे. आपण त्याच्या पुढे असं म्हटलंय की याच्यामध्ये महत्वाकांक्षा आणि हाव
याच्यामधला फरक काय? गोष्ट अशी आहे की महत्वाकांक्षा ही प्रत्येक माणसाला असलीच पाहिजे. महत्वाकांक्षेनीच मनुष्य पुढे जातो, किंबहुना त्याला नाहीतर काही उद्दिष्टच राहणार नाही. महत्वाकांक्षा म्हणजे काही शेवटी काहीतरी गोल आहे, आमचं उद्दिष्ट आहे की हे मला मिळवायचं आहे. आणि तसं असल्याशिवाय आयुष्याला मजाही नाही. कारण हे आयुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणारा दिवस सूर्य त्याच्या कर्मयोगात घालवतो, पण आम्ही आळशीपणात घालवतो. आम्ही जर त्या दिवसाला काही नेमलंच नाही, योजलंच नाही, तर आम्ही काय मिळवणार? पण एक गोष्ट आहे की महत्वाकांक्षा ही सत्संकल्पातूनच असेल. या महत्वाकांक्षेचं जे स्वरूप आहे, ते महत्वाकांक्षेचं स्वरूप हे दुष्टबुद्धीतून असता कामा नये. ईश्वराने आपल्याला म्हटलं तसं भगवंत सांगतो की सुकृत आणि दुष्कृत हे दोन्ही मार्ग आहेत. त्या दुष्कृत जो मनुष्य आहे, तो जो दुष्कृत मार्ग म्हणजे विपरीत मार्ग, दुष्ट दुराचारी असा अधम मार्गाने चालतो, त्याला म्हणाले मी सोडून देतो. त्याला त्याच मार्गावर, त्याला सुधारण्याकरता फक्त मी प्रयत्न करतो. त्याला सुधारण्याकरता मी त्याच्याशी थोडासा संवाद करतो. पण जेव्हा तो त्या मोहातून बाहेर येत नाही, तेव्हा तो ज्या मार्गाने जाईल त्या मार्गाने जाईल आणि तो खड्ड्यात पडतो. त्याला कुठल्याही प्रकाराने माझं सहाय्य मिळत नाही. त्याचं कारण असं की तो दुष्कृतीचा मार्ग दाखवणारा जो भाग आहे, त्या भागामध्ये तो मोहित होऊन तो अज्ञानाने त्याच्याशी जोडलेला असतो. सुकृत मार्ग आहे, चांगला मार्ग आहे, त्या मार्गाने चालत राहा, येणारा प्रत्येक अडथळा दूर होईल. आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न आहोत, संपन्न असतो, त्यावेळी प्रश्न येत नाही. परंतु जेव्हा अनुकूलता नसते, त्यावेळी येणारा जो जीवनातला प्रत्येक प्रसंग आहे, तो प्रत्येक प्रसंग भगवंत झेलतो आणि निश्चित झेलतो. आपल्याला एक वचन, काही काही जी वचनं लक्षातच ठेवायची, त्यातलं पण हे आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्टपणे आहेच तो जवळ, तो करतोच. त्यामुळे आमची महत्वाकांक्षा पुरी तो करेलच. एक महत्वाकांक्षा नाही पुरी करत, त्या महत्वाकांक्षेतून महत्वाकांक्षा तोच निर्माण करून देतो. सोडून द्यावं त्याच्यावर, तेव्हा कळत. आम्ही जेव्हा आमच्यावर घेतो ना आमची महत्वाकांक्षा, तेव्हा तेवढीच पुरी झाली, झालं, धन्य झाले, कृतार्थ झालं, झालं बा आपलं एकदा काम झालं, जिंकलं, फळ मिळालं, माणूस त्याच्यातच समाधानी. तो म्हणतो अरे तू हे 1 to 1 मिळवण्यामध्ये सुखी झालास, मी तुला कितीतरी देणार होतो, तू काय इथे थांबलास? आणि त्यामुळे ती श्रद्धा ठेवा किंवा श्रद्धा वाढवा याकरता नाही मांडत आहे मी आपल्या पुढे, हे वास्तव आहे म्हणून मांडते. हे वास्तव आहे. आणि त्यामुळे आपल्या महत्वाकांक्षेला सुद्धा जर योग्य फळ मिळायचं असेल आणि ती कुठच्या कुठे निघून जायची असेल, आता बघा ना, अयोध्या व्हावी, इथे प्रभू रामचंद्रांचं स्थापना व्हावी, इथपर्यंतचा संकल्प करणं ठीक आहे. पण त्या संकल्पाला मिळणारा प्रतिसाद कल्पना करू शकतो मनुष्य की भगवंत काय देऊ शकतो, भगवंत काय देतो, किती प्रमाण, सगळंच आश्चर्य आहे. येणारा पैशाचा थांबा म्हणून ट्रक उभे करावे लागतात पैसे घेऊन जाण्याकरता. आता आणखीन काय करावं? ती भूमी इतकी सुंदर, लोकांच्या मध्ये इतका पालट, वैचारिक भूमिका बदलते. जगाच्या पुढे एका अयोध्येच्या मुळे भारताचं चित्र पालटतं. किती किती गोष्टी आहेत त्याच्यात, आता आपल्याला एका क्षणात कळणार नाहीत, पण एक काही दिवसामध्ये तर त्याचे अनेक जे सुपरिणाम आहेत ते आपल्याला समजणारच आहे. त्यामुळे आपली जी महत्वाकांक्षा आहे ना, ती महत्वाकांक्षेतच मर्यादित करा, तिला तिथंच बांध घालावा. आता आणखीन नाही. हे सुरू केलंय ना आपण, बस आता हे आपल्याला पाहिजे ना, त्याकरता आपण मेहनत करतो. करता करता काय मिळेल? आपलं सर विश्वेश्वरय्यांचं चरित्र पाहिलं, किती गोष्टी त्यांच्या चरित्रामध्ये. अमुक एक गोष्टीचं संशोधनाकरता काही शोधायला म्हणून अमक्या ठिकाणी जातो, 4 गोष्टी वेगळ्याच मिळाल्या. त्याच्यातून किती संशोधनं उभी राहिली, त्याच्यातून किती विषय समोर आले. आता त्यांनी जर 1 to 1च अपेक्षा ठेवली असती, मोकळं ठेवलं मनात, पूर्ण सश्रद्ध होते, ईश्वरावर त्यांची विलक्षण निष्ठा होती. आणि जे खरंच त्यांच्या बाबतीत
आणि सी.व्ही. रामनांच्या बाबतीमध्ये असं दिसतं आपल्याला की काय काम केलंय, काय काम केलंय. म्हणजे रामानंना सुद्धा त्यांच्या केवळ एक रामन इफेक्ट नाही राहिला, किती संशोधन झाली. सर विश्वेश्वरय्यांचं सुद्धा एक म्हैसूर नाही, किती विषय झाले, किती गोष्टी झाल्या. सांगायचा हेतू असा आहे की महत्वाकांक्षा हा सुद्धा व्यवहारातला आपला फार अलीकडचा विषय. भगवंतावर सोपवलं तर जे मिळतं ते फार पलीकडचं, फार पलीकडचं. आणि त्यामुळे ही मात्र आपण म्हटलंय तसं की माझी गरज आहे तिथपर्यंत मला मिळवायची मनामध्ये एक वृत्ती म्हणू आपण धरायला लागेल. कारण वृत्ती का म्हणायचं, आकांक्षा नाही म्हणायचं, किंवा त्याला माझी अपेक्षा नाही म्हणायचं. हे मला केलं पाहिजे, माझं घर आहे, माझ्या घराकरता माझ्या मुलांकरता आपण म्हटलंच आहे की त्या सगळ्यांचं कल्याण करायचं आणि आजकाल करावंच लागतं. आजकाल म्हणजे आपल्याला परिस्थिती अशी आहे की हे आयुष्य जगताना परदेशामध्ये झगडा थोडा कमी असेल, इथे झगडा जरा जास्त आहे. तिथले तोटे वेगळे आहेत, इथले तोटे वेगळे आहेत. पण इथे कसं मुळात घर त्याच्याकरता झगडा, मुलांची शिक्षण त्याच्याकरता झगडा, म्हातारपणी हॉस्पिटलायझेशन त्याच्याकरता झगडा. अशा सगळ्या गोष्टींचा विचार व्यवहारामध्ये करत 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 त्याला त्या घराकरता आधी अर्ध आयुष्य घालावं लागतं, तसंच मुलांकरता घालावं लागतं. आज सगळ्या गोष्टी ज्या ज्या म्हणून महागाईमुळे अडचणीत आणणार आहेत त्या सगळ्या करता तो कष्टच राहतो. तो कष्ट तो ते सगळं पुरं करतो, पुरं करण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं करत असताना आपण वर लिहिलंय त्याप्रमाणे की त्याच्यात थोडा एक बारकासा सेन्स आहे की आपला पराक्रम आणि पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता काही 19-20 करावं लागतं. आणि इकडे तिकडे जेव्हा करावं लागतं त्यावेळी मनुष्याला असं वाटतं की काय करणार, अपरिहार्य आहे, हे केलंच पाहिजे. आणि असं नाही केलं तर आपल्याला चालणार नाही. पण मी आपल्याला सांगू का, आपली जर पूर्ण श्रद्धा असेल तर आपल्याला काही 19-20 करावं लागेल. आपलं मन जर थोडं स्थिर असेल आणि थोडी तितिक्षा म्हणजे थोडंसं वाट पाहणं जर आपल्याकडे असेल तर आपल्या मनामध्ये जे माझ्या कष्टाचं आहे तेच मी मिळवीन आणि ते मिळवताना ईश्वर आपल्याला थांबवणार नाही, आपली कोणतीही गोष्ट अडू देणार नाही. आणि त्याच्यामध्ये यातली जी सीमारेषा आपण म्हटलंय, माझ्या गरजेपुरतं मला मिळवावं लागेल, ही त्या महत्वाकांक्षेची सीमारेषा आहे असं आपण म्हणतो. कारण हाव आहे ती गरजेच्या पुढे सुरू होते आणि गरज आपणच ठरवायची असते. कारण आपल्याला ज्या परिस्थितीत जे शक्य आहे ते आपण जरूर करावं. असं कोणी सांगितलं या देशाने किंवा या आपल्याला तत्वज्ञानाने किंवा आमच्या भूमिका असं कुठेही सांगत नाहीत आपल्याला की तुम्ही वैभव मिळवू नका. आपल्याला पुढच्या वेळी विषय घेऊन तो संपवायचाच आहे, तेव्हा वैभव मिळवू नका असं आम्हाला सांगत नाही. विचार करताना विवेकाची भूमिका घ्या. मिळालेलं वैभव जे आहे ते विवेकाने उपभोगा, पचवा आणि त्या वैभवाचा उपयोग पण करा. तिथे पण तेन त्यक्तेन भुंजीत आहे की त्या तेन त्यक्तेन भुंजीत आणि विवेक का करायचा. तेन त्यक्तेन भुंजीत हा करता मिळणारा जो पैसा आहे, मिळणारं जे वैभव, कारण ह्या परंपरेनी, या वैदिक धर्मानी, सनातन धर्मानी वैभवाला कधीही नाकारलेलं, किंबहुना मिळेल तितकं अधिकात अधिक पण सन्मार्गाने वैभव मिळव. म्हणून शेवटचाही मंत्र आहे ज्याचा आपण पुन्हा विचार करणार आहोत. कारण आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने अनेक उपनिषदातले अनेक विषय आपल्याकडे सोडवले जातील. तर आपण म्हणाल की कशी ओळखायची ती स्थिती, एवढीच ओळखायची की माझं माझं कशात भागतंय, त्याच्यापेक्षा मला अधिकाची अपेक्षा तो देईल. माझं कशात भागतंय त्याच्यापेक्षाही तो देईल, पण तो देईल. आणि आपल्या मनाला बरोबर कळतं ही माझी चैन आहे. व्यवहारामध्ये गरज आणि चैन म्हणतो ना, तसं चैनी करता मला दे असं मी भगवंता मागत नाही, पण माझ्या गरजे करता दे मला मागायचा पूर्ण अधिकार आहे. कारण तुला नाही मागणार तर कुणाला मागणार. आणि म्हणून आपल्याकडे उपनिषदामध्ये आपण आता थांबवताना तेवढा उच्चार करून थांबू, पुढे त्याचं स्पष्टीकरण घेऊ. आपल्याकडे इथे म्हटलेलं सुद्धा आहे, शेवटचा मंत्र आधीमध्ये खूप सुंदर मंत्र आहे, खूप छान भूमिका मांडलेली आहे. त्याच्या शेवटी तो पुन्हा म्हणतो, सुरुवातीला तेन त्यक्तेन भुंजीत हा म्हणतोच आणि शेवटी काय म्हणतो, अग्नेनय सुपथा राये आसमान.
अग्नी नाही, अग्नी दृश्य देवता कोणती आहे आम्हाला? आमचे काय वैदिक ऋषी काय कोणी भोळे बावडे भोंगळ नव्हते. ते म्हणाले देवाला पाहायचं, तो दिसेल तेव्हा दिसेल साक्षात्कार. पण देवाचं स्वरूप जगामध्ये कुठे प्रकट आहे? अग्नी. अग्नी हे प्रकट देवतेचं स्वरूप आहे. त्यामुळे अग्नीची उपासना. उगीच यज्ञ या केले का? आता सुद्धा जर राम जन्मभूमीचे आहे ते हॉस्पिटल का नाही उभं केलं? अरे हॉस्पिटलच्या रांगा लावायची गरजच नाही. मनुष्य जर आपल्या ठिकाणी उत्तम जीवन जगेल तर मृत्यू हा निसर्ग आहे. आम्हाला आज हॉस्पिटलची गरज का भासते? कारण नैसर्गिक जीवन आम्ही जगत नाही. सोडून देतो, आजचा आपला विषय नाही. पण सांगण्याचा हेतू असा की भगवंताच्या बाबतीत इथे त्यांनी सांगितलं की डोळ्याला दिसणारा जो अग्नी आहे त्या अग्नीची उपासना करून आता काय कितीतरी, आता आपल्याला बोलायचं नाहीये किंवा आपण त्या विषयावर येत नाही. यज्ञ संस्था आम्हाला सगळा पर्यावरणाचा तोल साधून देते. त्यामुळे यज्ञ संस्थेने जे एक यज्ञ करून जर मनुष्य पर्यावरण साधतो तर हॉस्पिटलमध्ये आयसीयूची गरज काय? व्हेंटिलेटर्सची गरज काय? तो भाग आणखी वेगळा आपण सोडून देऊ पुन्हाही. आणि अग्ने नय सुपथा राये अस्मान, हे अग्नी तू प्रत्यक्ष दिसणारा देव आहेस. आणि या अग्नीचं सगळ्यात मोठं रूप समष्टीमधलं, समष्टीत सूर्य आणि आमच्या घरी अग्नी, घरात अग्नी तिथे सूर्य. समष्टी म्हणजे व्यापक रूप आहे त्याचं, व्यष्टी म्हणजे वैयक्तिक रूप आहे त्याचं. हे अग्नी तू आम्हाला राये वैभव दे, भरपूर वैभव दे, वैभवाच्या मार्गावर घेऊन जा. पण कसं? आम्हाला सुपथा राये, उत्तम मार्गाने आम्हाला घेऊन जा. त्यामुळे पराक्रम, पुरुषार्थ, महत्वाकांक्षा, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण जितके आपल्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहू, जितके प्रामाणिक राहू, जितके निसंशय राहू. मी नाही म्हणत एका दिवसात आम्ही ईश्वरवादी होणार आहे किंवा आम्ही 100% त्याच्यावर श्रद्धा ठेवून राहू शकणार आहे. पण एवढं निश्चित आहे हे आम्ही करू शकतो, कारण हे अंगीकारण्याचे गुण आहेत. ते आम्ही अंगीकारत गेलो की तो बरोबर पुढे नाही. तो म्हणतो अरे श्रद्धा तरी कोण देतं? मीच देतो तुम्हाला. आणखीन काय? योगमायेने मी लपतो म्हणून तुमची श्रद्धा नसते. माझी योगमाया जेव्हा मी ठेवत नाही तेव्हा तुमची श्रद्धा उत्पन्न, ती मीच करतो ना. शेवटी ती योगमाया कोणाच्या हातात आहे? माझ्याच हातात आहे. असो, विषय पुष्कळ आहे पण आपण पुढे घेऊ. या प्रश्नाच्या निमित्ताने आपल्याला चांगलं मंथन करता आलं आणि खूप आनंद वाटला.